संत तुकाराम महाराज अभंग. मिथ्या हे विश्व स्वप्नासारखे. निरूपण मेघा देशमुख चव्हाण. संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे एक थोर संत, कवी आणि भक्ती मार्गाचे प्रणेते होते. त्यांनी रचलेल्या अभंगांमधून भक्ती, वैराग्य, आत्मज्ञान आणि परमेश्वराशी एकरूप होण्याचा मार्ग सामान्य माणसांपर्यंत साध्या, सोप्या पण गहन अर्थपूर्ण भाषेत पोहोचवले. त्यांचा मिथ्या हे विश्व स्वप्नासारखे हा अभंग आध्यात्मिक दृष्टिकोनातून विश्वाच्या स्वरूपाचा, जीवनातील मायेचा विचार करणारा एक महत्त्वाचा अभंग आहे. मिथ्या हे विश्व स्वप्नासारखे, जाणे चित्त विचारे ते खरे. सुख दुःख माया, सुख दुःख माया, मिथ्या विश्व पाहे तया. सर्व सृष्टी मिथ्या स्वप्नवत, जाणे ते खरे तेची सत्य. तुका म्हणे आत्मा सत्य तेची, बाकी सर्व मिथ्या विश्वाची. या अभंगात संत तुकाराम विश्वाच्या मायामय स्वरूपाबद्दल, आत्म्याच्या सत्यतेबद्दल सांगतात. त्यांच्या मते हे विश्व स्वप्नासारखे मिथ्या आहे. जे काही आपण डोळ्यांनी पाहतो, अनुभवतो ते खरे वाटते, परंतु ते स्वप्नाप्रमाणे क्षणभंगूर असत्य आहे. खरे सत्य फक्त आत्म्यात आहे आणि बाकी सर्व माया आहे. हा विचार वेदांत आणि भक्तिमार्ग यांचा सुंदर संगम दर्शवतो. मिथ्या हे विश्व स्वप्नासारखे, जाणे चित्त विचारे ते खरे. या ओवीचा आध्यात्मिक अर्थ अधिक खोलवर समजून घेण्यासाठी आपण अद्वैत वेदांत, भक्तिमार्ग आणि आत्मअनुभव या तिन्ही स्तरांवर विचार करणे आवश्यक आहे. संत तुकाराम महाराजांच्या अभंग परंपरेतील ही ओवी केवळ तात्विक विधान नसून ती साधकाच्या अंतःकरणाला जागृत करणारी आध्यात्मिक हाक आहे. तुकाराम महाराज अनुभव सिद्ध सत्य अत्यंत सोप्या पण प्रभावी शब्दात मांडतात की जग मिथ्या आहे आणि चित्त सर्व अनुभवांचा मूळ आधार आहे. अद्वैत वेदांतानुसार मिथ्या याचा अर्थ पूर्णता नसलेले असे नाही, तर जे स्वतंत्र, शाश्वत आणि अंतिम सत्य नसते ते मिथ्या आहे. हे आहे. हे जग दिसते, अनुभवाला येते, व्यवहारासाठी उपयोगी आहे, पण ते परम सत्य नाही. जसे दोरीला अंधारात साप समजण्याचा भ्रम होतो, तसेच आत्म्याला देह, मन आणि जगाशी एकरूप समजण्याचा भ्रम होतो. हा भ्रम म्हणजेच माया होय. तुकाराम महाराज मिथ्या हे विश्व असे सांगून या माईक स्वरूपाकडे निर्देश करतात. हे विश्व सतत बदलणारे, नाश पावणारे आणि दुःखाने ग्रस्त आहे, ज्यामध्ये जन्म, मरण, लाभहानी, सुख दुःख यांची सतत उलथापालथ सुरू असते. ते शाश्वत आनंद देऊ शकत नाही. स्वप्नासारखी ही उपमा अत्यंत सूचक आहे. स्वप्नात आपण राजा होतो, कधी भिकारी, कधी रडतो, कधी हसतो, पण जागे झाल्यावर त्या सर्व अनुभवांचे अस्तित्व संपते. तसेच आत्मज्ञानाच्या जागृतीनंतर हे संपूर्ण विश्व स्वप्नवत भासते. स्वप्न हे मनानेच निर्माण केलेले असते. त्याचप्रमाणे हे जगही चित्ताच्या संस्कारांमधून अनुभवले जाते. म्हणूनच ओवीत म्हटले आहे, जाणे चित्त विचारे ते खरे. चित्त ज्या पातळीवर आहे त्या पातळीवर सत्य अनुभवले जाते. अशुद्ध चित्ताला जग सत्य वाटते, शुद्ध चित्ताला ब्रह्मच सत्य भासते. चित्त हे बंधनाचे आणि मोक्षाचे कारण आहे. चित्त विषयांकडे वळले की बंधन निर्माण होते.
आणि तेच परमात्म्याकडे वळले की मुक्तीचा मार्ग खुला होतो. ध्यान, नामस्मरण, भक्ती, सेवा आणि गुरुकृपा याद्वारे चित्ताची शुद्धी होते. जेव्हा चित्तातील वासना, अहंकार आणि आसक्ती क्षीण होतात, तेव्हा माया आपोआप गळून पडते. आणि तेव्हा साधकाला कळते की तो देह नाही, मन नाही, तर शुद्ध चैतन्य स्वरूप आत्मा आहे. संत तुकाराम महाराज या ओळीतून स्पष्ट करतात की खरा आनंद बाह्य जगात नाही. जीवनात धन, सत्ता, संबंध, कीर्ती हे सर्व क्षणिक आहेत. खरा अखंड आणि निर्भय आनंद आत्म्यातच आहे. भक्ती मार्ग हा या सत्याचा सहज मार्ग आहे. नामस्मरणाने चित्त एकाग्र होते, अहंकार वितळतो आणि परमात्म्याशी ऐक्य साधले जाते. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या हे केवळ तत्वज्ञान न राहता जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव बनतो. अशा प्रकारे ही ओवी साधकाला अज्ञानाच्या स्वप्नातून जागे करून आत्मज्ञानाच्या प्रकाशाकडे नेते. संसारात राहूनही संसाराच्या बंधनातून मुक्त होण्याचा मार्ग ती दाखवते. चित्त शुद्ध करून परमात्म्याशी निष्ठा ठेवली तर मोक्ष हा दूरचा विषय राहत नाही, तो या जीवनात अनुभवता येतो. हीच संत तुकाराम महाराजांची आध्यात्मिक देणगी आणि या ओवीचे परम रहस्य आहे. सुख दुःख माया, सुख दुःख माया, मिथ्या विश्व पाहे तया. खरं तर ही ओवी अध्यात्माच्या दृष्टीने अतिशय सूक्ष्म, गहन आणि जीवनाला दिशा देणारी आहे. सुख दुःख माया, सुख दुःख माया या वाक्याची पुनरुक्ती म्हणजे काव्य सौंदर्यासाठी नाही, तर ती मनावर ठसवण्यासाठी आहे. मानवाच्या संपूर्ण आयुष्याचा केंद्रबिंदू सुख आणि दुःख यांच्या भोवती फिरत असतो. प्रत्येक कृती, प्रत्येक धडपड, प्रत्येक इच्छा या दोन अनुभूतींशी निगडीत असते. पण ही ओवी सांगते की ही दोन्ही अनुभूती मायेच्या कक्षेत येतात, म्हणजेच त्या अंतिम सत्य नाही. भारतीय अध्यात्म परंपरेत माया ही संकल्पना फार महत्वाची आहे. अद्वैत वेदांतानुसार ब्रह्म एकमेव सत्य आहे, जग मिथ्या आहे आणि जीव व ब्रह्म एकच आहे. माया ही ईश्वराची शक्ती असून तीच जगाचे भासमान रूप निर्माण करते. सूर्याच्या प्रकाशात दिसणारे मृगजळ जसे खरे वाटते पण प्रत्यक्षात नसते, तसेच हे जग सुख दुःखासह खरे वाटते पण ते क्षणभंगूर आहे. सुख आल्यावर मन फुलून जाते, अहंकार वाढतो, आसक्ती निर्माण होते आणि दुःख आल्यावर मन खसते, निराशा येते, भय उत्पन्न होते. पण दोन्हीही स्थायी नाहीत. म्हणूनच संतांनी वारंवार सांगितले आहे की जे येते ते जाणारच आणि जे जाते ते परत येणार नाही, याची जाणीव ठेवावी. संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यासारख्या संतांनी सुख दुःखाच्या पलीकडे जाण्याचा मार्ग दाखवला. ते म्हणतात की सुखात फसू नये आणि दुःखात खचू नये, कारण दोन्ही माया आहे. जो साधक हे ओळखतो त्याच्या दृष्टीने तया म्हणजे त्याच्यासाठी संपूर्ण विश्वच मिथ्या ठरते. त्याचा अर्थ असा नाही की तो जगापासून पळ काढतो, तर तो जगात राहूनही जगाच्या बंधनात अडकत नाही. तो कर्तव्य करतो पण फळाची आसक्ती ठेवत नाही.
भगवद्गीतेतील सुख दुःखे समे कृता हा उपदेश या सत्याची पुष्टी करतो. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की सुख आणि दुःख समान मानून कर्म कर, कारण आत्मा या द्वंद्वापलीकडे आहे. आत्मा शुद्ध, बुद्ध, मुक्त आणि चैतन्य स्वरूप आहे. सुख दुःख हे शरीर, इंद्रिये आणि मनाशी संबंधित आहे. आत्मा त्यांचा साक्षी आहे. जेव्हा साधक ही अनुभूती घेतो तेव्हा त्याला अंतःकरणात एक स्थिर शांती लाभते. अशा अवस्थेत भक्त आपोआपच परमात्म्याकडे वळतो. विठ्ठलाच्या चरणी पूर्ण समर्पण होते. नामस्मरण, भक्ती, वैराग्य यांच्या माध्यमातून मायेचे बंधन शिथिल होते. तेव्हा कळते की खरे सुख बाह्य गोष्टींमध्ये नाही, तर आत्मस्वरूपाच्या अनुभूतीत आहे. ही ओवी आपल्याला सतत स्मरण करून देते की सुख दुःखाच्या लाटांवर हेलकावे न खात नामस्मरणाच्या नौकेत बसून संसार सागर पार करावा. कारण परमात्म्याच्या सानिध्यातच शाश्वत आनंद आणि खरी मुक्ती दडलेली आहे. सर्व सृष्टी मिथ्या स्वप्नवत, जाणे ते खरे तेची सत्य. ही ओवी अद्वैत वेदांताच्या अत्यंत सूक्ष्म, गूढ आणि तरीही जीवनाला थेट स्पष्ट करणाऱ्या मायावादाच्या तत्वज्ञानावर आधारलेली आहे. अद्वैत वेदांतानुसार या विश्वात जे काही आपण पाहतो, अनुभवतो, स्पर्शतो, भोगतो ते सर्व मायेच्या प्रभावामुळे प्रगट झालेले आहे. माया म्हणजे पूर्णतः असत्य असेही नाही आणि पूर्णतः सत्य असेही नाही. ती मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे जी दिसते, अनुभवास येते, पण ज्याचे स्वतंत्र शाश्वत अस्तित्व नाही. या दृष्टीने संपूर्ण सृष्टी ही ब्रह्माच्या चेतनेत उमटलेली एक छाया आहे, एक प्रतिबिंब आहे. स्वप्नाचे उदाहरण अद्वैत वेदांतात फार महत्त्वाचे मानले जाते. स्वप्नात आपण स्वतःला एखाद्या वेगळ्या जगात पाहतो. तेथे सुख दुःख, भय, आनंद, लाभ, हानी सर्व काही अनुभवतो. त्या क्षणी ते स्वप्न अत्यंत खरे वाटते. पण जाग आली की त्या स्वप्नाचे अस्तित्व नाहीसे होते. ते खरे नव्हते हे आपल्याला उमगते. त्याचप्रमाणे हे जागृत जगही ब्रह्मज्ञानाच्या जागृतीनंतर मिथ्या ठरते. जोपर्यंत आत्मज्ञान झालेले नाही तोपर्यंत हे जग खरे, स्थिर आणि महत्त्वाचे वाटते. पण आत्मसाक्षात्कार झाल्यावर कळते की हे सर्व मायेचे नाटक होते. अद्वैत वेदांत सत्य दोन स्तरांवर सांगता येईल. व्यावहारिक सत्य आणि परमार्थ सत्य. व्यावहारिक स्तरावर हे जग खरे आहे, कारण त्यात व्यवहार करावे लागतात, कर्तव्ये पार पाडावी लागतात, सुखदुःखे भोगावे लागतात. पण परमार्थ स्तरावर म्हणजे अंतिम सत्याच्या दृष्टीने हे जग सत्य नाही. अंतिम सत्य फक्त एकच आहे, ते म्हणजे एकमेवाद्वितीय ब्रह्म किंवा आत्मा. ब्रह्म हे न जन्मणारे, न मरणारे, न बदलणारे, नाशरहित सत्य आहे. त्याच्या बाहेर दुसरे काहीही नाही. एकमेवाद्वितीयाचा अर्थ दुसरे काही अस्तित्वातच नाही. ओवीतील जाणे ते खरे हा वाक्यांश फार अर्थपूर्ण आहे. येथे जाणे म्हणजे केवळ बौद्धिक माहिती नव्हे,
तर अनुभूतीद्वारे झालेले ज्ञान. पुस्तके वाचून किंवा प्रवचने ऐकून आत्मज्ञान होत नाही, ते प्रत्यक्ष अंतःकरणात उमलावे लागते. जेव्हा जीवाला हे उमगते की मी देह नाही, मन नाही, बुद्धी नाही, मी शुद्ध नित्य चैतन्य स्वरूप आत्मा आहे, तेव्हा तो खऱ्या अर्थाने जाणतो. हे जाणणे म्हणजेच अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाचा उदय. या ज्ञानानंतर माया आपले बंधन गमावते. माया नष्ट होत नाही, पण तिचा प्रभाव संपतो. जसे सूर्य उगवल्यावर अंधार नाहीसा होतो, तसे आत्मज्ञानाने अज्ञान नाहीसे होते. जीव स्वतःला ब्रह्मापासून वेगळा मानत नाही, तो ब्रह्मरूप होतो. हीच अवस्था मोक्ष किंवा मुक्ती म्हणून ओळखली जाते. मुक्ती म्हणजे कुठे जाणे नव्हे, तर जे आपण आहोत ते ओळखणे. ही ओवी आपल्याला संसार त्याग शिकवत नाही, तर संसाराकडे विवेकाने पाहण्याची दृष्टी देते. जगात राहा, कर्तव्य करा, पण त्याला अंतिम सत्य समजू नका. मोह, आसक्ती आणि अहंकार यामध्ये अडकू नका, कारण हे सर्व मायेचे खेळ आहेत. आत्मा मात्र सत्य, नित्य, अविनाशी, सदा आनंद स्वरूप आहे. जेव्हा ही जाणीव दृढ होते, तेव्हा मन शांत होते, भय नाहीसे होते आणि अंतःकरणात स्थिर आनंद व समाधान प्रकट होते. तुका म्हणे आत्मा सत्यतेची, बाकी सर्व मिथ्या विश्वाची. संत तुकारामांच्या या अभंग पंक्तीत अध्यात्माचा अत्यंत सूक्ष्म, गहन आणि कालातीत असा तत्वार्थ सामावलेला आहे. त्यांच्या अभंग रचनेचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत साध्या शब्दात त्यांनी मांडलेली गूढ सत्ये. आत्मा सत्य आहे असे सांगताना तुकाराम महाराज मानवी अस्तित्वाच्या मुळाशी असलेल्या शाश्वत तत्वाकडे आपले लक्ष वेधतात. आत्मा म्हणजे केवळ देहात वसणारा जीव नव्हे, तर तो नित्य, अविनाशी, अखंड चैतन्य स्वरूप आहे. देह जन्मतो, वाढतो, बदलतो आणि नष्ट होतो. मन विचारांच्या लाटांप्रमाणे अस्थिर आहे. अहंकार काळानुसार आकार घेतो आणि विरघळतो, पण या सर्वांपलीकडे असलेला आत्मा कधीच बदलत नाही. काळ, देश, अवस्था, सुख दुःख यांचा त्याच्यावर परिणाम होत नाही. म्हणूनच आत्माच खरे सत्य आहे असे तुकाराम महाराज ठामपणे प्रतिपादन करतात. याच्या विरुद्ध बाकी सर्व मिथ्या विश्वाचे असे सांगताना संत तुकाराम महाराज भौतिक जगाच्या नश्वरतेचे दर्शन घडवतात. येथे मिथ्या या शब्दाचा अर्थ जग अस्तित्वहीन आहे असा नाही, तर जे कायम स्वरूपी नाही, जे बदलते आणि शेवटी नष्ट होते, ते अंतिम सत्य नाही असा आहे. संपत्ती, सत्ता, कीर्ती, नाती, देह सौंदर्य, मान अपमान हे सर्व काळाच्या प्रवाहात येतात आणि जातात. आज जे आपले वाटते ते उद्या परके होते. आज जे सुख देते तेच उद्या दुःखाचे कारण ठरते. या बदलत्या जगालाच अंतिम सत्य मानणे ही अविद्येची म्हणजे अज्ञानाची अवस्था आहे असे तुकाराम महाराज सूचित करतात. अध्यात्माच्या दृष्टीने पाहिले तर
मानवी दुःखाचे मूळ याच मिथ्या जगाशी असलेल्या आसक्तीत दडलेले आहे. मनुष्य जेव्हा स्वतःला देह, पद, संपत्ती किंवा नात्यांशी जोडून घेतो, तेव्हा त्याला भय, चिंता आणि दुःख यांचा सामना करावा लागतो. कारण हे सर्व नाशवंत आहे. परंतु जेव्हा साधक आत्मतत्वाची ओळख करून घेतो, तेव्हा त्याला उमगते की मी देह नाही, मी मन नाही, मी शुद्ध साक्षी चैतन्य आहे. ही आत्मजाणीव प्राप्त झाल्यावर जीवनाकडे पाहण्याची दृष्टीच बदलते. सुखदुःख येतात आणि जातात, पण अंतःकरण स्थिर राहते. अहंकार मावळतो, आसक्ती गळून पडते आणि अंतर्मनात शांती प्रगट होते. संत तुकाराम महाराजांचा संदेश संन्यास घेऊन जगाचा त्याग करण्याचा नाही, तर या जगात राहूनही अंतःकरणाने आत्मसत्याशी एकरूप होण्याचा आहे. बाह्य व्यवहार करताना आतून अलिप्त राहणे हेच खरे वैराग्य आहे. जेव्हा आत्मा हेच खरे सत्य मानले जाते, तेव्हा जीवन हलके, निर्मळ आणि अर्थपूर्ण बनते. अशा अवस्थेत भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचे सुंदर एकत्रीकरण होते. आत्मसाक्षात्कारातूनच मुक्तीची अनुभूती मिळते. हीच अध्यात्माची अंतिम सिद्धी आहे आणि हाच संत तुकाराम महाराजांचा अमर संदेश आहे. संत तुकाराम महाराजांचा मिथ्या हे विश्व स्वप्नासारखे हा अभंग आध्यात्मिक आणि दैनंदिन जीवनासाठी एक मार्गदर्शक तत्व आहे. यातून आपल्याला विश्वाच्या मिथ्या स्वरूपाची, आत्म्याच्या सत्यतेची आणि सुखदुःखाच्या मायावय स्वरूपाची जाणीव होते. हा अभंग आपल्याला वैराग्य, समभाव, नामस्मरण आणि आत्मचिंतन यांचे महत्त्व शिकवतो. दैनंदिन जीवनात याची अंमलबजावणी केल्यास आपण तणावमुक्त, संतुलित आणि आनंदी जीवन जगू शकतो. संत तुकाराम महाराजांचा हा संदेश आजच्या आधुनिक काळातही तितकाच प्रासंगिक आहे आणि तो आपल्याला परमेश्वराशी आणि स्वतःच्या आत्म्याशी जोडण्याचा मार्ग दाखवतो. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद.